ज्याच्या घरात वारकरी संत त्याच्या आयुष्याचं कल्याण, नाही तर ज्याच्या घरात अशोक खरात त्याचं किती वाटोळं होतंय वेगळं सांगायची गरज नाही. आणि कोणीतरी त्या अशोक खरातला संत म्हणलं, एकच वाक्य सांगतो, छाछू करणारा कधीच संत नसतो आणि जो संत असतो तो कधीच छाछू करत नसतो. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये दृढ करून ठेवा. विठ्ठल बोलण्याचा फार मोठा विषय. बाबासाहेबांची गीतं इथं म्हणले की आपल्याला आनंद झाला. गीताचा कार्यक्रम म्हणलं की लय लोक येतात साहेब. आबा बाबा इथं जर आता गीताचा कार्यक्रम असता ना, अगं माय एक जण आलं तर 200 रुपये घेऊन आताच दिले बी त्यानं. हो, ते मजा असते, ती आनंद असतो. गीताचं पण महत्व आहे, पण ते गीत पण जरा चांगले ऐका. वामनदादा कर्डक असं म्हणतात, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. माणसा इथे मी तुझे गीत गीत असं गावं ज्यात माणसाचं हित आहे. आणि वामनदादांनी तशी गीतं आईली. आई बरोबर आहे का नाही? म्हणून सगळेजण आनंदात जयंती साजरी करा. बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा. बाबासाहेब आमच्यासाठी काय साहेब झालं. मी समारोप करतो. माझं बाबासाहेबांशी नातं काय? बाळासाहेबांचा माझा विषय झाला, दादा तुमचा आणि माझा पण विषय झाला. मी बाबासाहेबांना मानतो, मी वारकरी आहे, मी जात कधी मानत नाही, मी पंथ कधी मानत नाही, मी धर्म कधी मानत नाही. आमचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवतावादी धर्म. माणूस हाच धर्म. त्या विचारानं मी चालतो. बनतेजी, माझ्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो होता आणि माझ्या घरातला बाबासाहेबांचा फोटो बघून माझ्या क्षेत्रातला एक माणूस म्हणला, बाबासाहेबांचा फोटो आपल्या घरात कस काय? मी त्याला उत्तर दिलं की बाबा रे, बाबासाहेबांमुळं मी माझ्या घरात PhD करू शकलो, मी शिकू शकलो, मी PhD पर्यंत येऊ शकलो. त्याचं कारण बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा माझ्या दारापर्यंत आणली. बाबासाहेब म्हणले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आई ऐका, नेल्सन मंडेला नावाचा एक तत्ववेता आहे आणि त्या तत्ववेताचं एक वाक्य आहे, तो फार सुंदर बोलतो. नेल्सन मंडेला म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. नीट ऐका रे, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद शिक्षणामध्ये. बाबासाहेबांना शाळेमध्ये प्रवेश करण्याला विरोध केला होता, पण आज अशी एकही शाळा नाही ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांशिवाय ती शाळा पूर्ण होऊ शकते. हे बाबासाहेबांनी स्वतःच्या शिक्षणाच्या जीवावर दाखवलं. आणि बाबासाहेबच म्हणाले होते, जर तुम्हाला इथल्या लोकांचा उद्धार करायचा असेल, जर बहुजनांचं कल्याण करून घ्यायचं असेल, तर शिक्षण हे एकमेव पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी लिहिला आणि अण्णाभाऊ साठ्यांनी असं लिहिलं, जग बदल घालून निघाव, सांगून गेले मला भीमराव. आणि ते अण्णाभाऊ साठे असं लिहितात, इथं उकिरड्याची दैना फिटत असते. आपण तर हाडामासाची जिती माणसं आहोत आणि हाडामासाच्या जित्या माणसांनी जर आपली दैना फेडायची असेल ना, तर शिक्षण हे एकमेव त्याच्यामध्ये पर्याय आहे. एक गाणं मध्यंतरी व्हायरल झालं होतं बघा, गुरवणारा पोरगा आज साहेब झाला. बरोबर आहे का नाही? अरे गुढ ओढणारा पोरगा. बऱ्याच जणांच्या पोटात दुखायला लागलं ह्याच्यामुळं. हो, बऱ्याच जणांच्या पोटात दुखायला लागलं साहेब. वामनदादा कर्डक म्हणतात, कुठं काय दुखतय, कुठं काय दुखतय, कुठं काय खुपतय, मला हे सारं कळतय र. तुझ्या मनाचं मांद जळतय र, तुझ्या मनाचं मांद जळतय र. गाई गोठा कुणी झाडीना, लाकूड फाटा कुणी तोडीना, तुला हात कुणी जोडीना, अरे तुझं मास कुणी ओढीना. बुद्धाचं पोरग, भीमाचं पोरग गावकी टाळतय, भव्याचं पोरग गावकी टाळतय आणि पुढे येतय ह्याच्यामुळं. आणि आपली जर प्रगती करायची असेल नाही तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणावर विनंती करतो, लेकरं शिकवा, लेकरं शिकवा. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. एकीकडे म्हणायचं मी ह्याला मानते आणि पुन्हा म्हणायचं गावाच्या बाजूला जी येड आहे का नाही, त्या वडाच्या खाली मी आमुष्याला जात नाही. कस काय जात नाहीस? अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्याचं काम केलं. ऐका बरं का, मनातल्या गोष्टी काढून टाका, शिक्षणाच्या प्रवाहात या, आनंदानं शिका. मी बाबासाहेबांवर 4 ओळी लिहिल्या होत्या साहेब. माझं कवी मन आहे. मी बाबासाहेबांवर लिहिलं होतं की भीमा, ए भीमा,
तू उद्धारलेल्या कोटी कुळात माझे सुद्धा कुळ आहे. भीमा तू उद्धारलेल्या कोटी कुळात माझे सुद्धा कुळ आहे. झाड शिक्षणाचे घरात माझ्या, भीम त्याचेच मूळ आहे, भीमच त्याचे मूळ आहे. बाबासाहेब नसते ना तर आमचं कल्याण झालं नसतं. नारायणपुरी तुम्ही ओळखत असाल, नारायणपुरी आपली चर्चा झाली. माझा भाऊ आहे, मावस भाऊ आहे. आणि माझ्या मावशीनं आमच्या दादाला विचारलं होतं, सारखं भीम 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 करतोस, बाबासाहेब तुझ्यासाठी काय आहेत? आणि बाबासाहेबांचं वर्णन करत असताना माझ्या भावानं एक कविता लिहिली. ती कविता अजय देहाडे नावाचा सिंगर आहे, त्यानं त्याचं गाणं केलं. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, इतकं सुंदर आहे. त्याच्या 2 ओळी ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. असाच आवाज राहू द्या, आवाज वाढवू नका, शिट्टी वाजू देऊ नका. आपली वेळ संपत आली. ऐका किती गोड लिहिलंय. भीम मोत्याचा हार ग माय, आपल्या भावाची कविता आहे. ए भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम काळजाची तार ग माय, भीम काळजाची तार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, ए भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. काय केलं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांचे उपकार किती आहेत, शब्दात मांडता येत नाहीत एवढे बाबासाहेबांचे उपकार आहेत. होते कलम कसाई लाख, भीम खोट्यांची करी तो राख, हे त्यानं पाचर ठोकली अशी. पाचर कळते ना, पाचर खुटा उपटू नये म्हणून ठोकली जाते ती पाचर. हे त्यानं पाचर ठोकली अशी, साऱ्या वैऱ्यांना भीमाचा धाक. भीम जळता अंगार ग माय, हे भीम जळता अंगार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, हे भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. आणि पुढची शोकांतिका सांगू का? हे भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला. अगोदरच्या लोकांच्या अंगात मरीमाई यायची, आता काही काही गाबड्याच्या अंगात बाबासाहेब येतील. आणि एखादा जर म्हणला ना आपल्या अंगात बाबासाहेब येते, जिंतूर मधल्या सगळ्यात उंच बिल्डिंगवर घेऊन जायचं आणि मुंडक्यावर सोडून द्यायचं. बाबासाहेब अंगात येण्याचा विषय नाही. हो, माझ्या एका मित्रानं जय भीम कोरलं होतं. जय भीम कुठं कोरलं होतं माहिती का? हे असतंय का हाताचं, हे इथं जय भीम, इथं 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 ज, इथं य, इथं भी, इथं म, जय भीम इथं कोरलं. त्याला म्हणलं इथं कसं काय? समोरच्याला अशी फाईट हाणली की त्याची फाटली पाहिजे. नाव वाचूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एकमेकाला जोडणारा धागा आहे साहेब, धागा. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दहशतीचा विषय नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माणुसकीचा विषय, माणुसकीचा. लक्षात ठेवा. हे भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला, जाती पातीत कोंडले त्याला, नव्या मनूचा विषारी घाला. हे भीम मुक्तीच दार ग माय, हे भीम मुक्तीच दार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय. होते कलम कसाई लाख, भीम खोट्यांची करी तो राख, त्यानं पाचर ठोकली अशी, साऱ्या वैऱ्यांना भीमाचा धाक. हे भीम मुक्तीच दार ग माय, भीम सूर्याची वात ग माय, जाळे अंधारी रात ग माय, हे भीम समतेचा हात ग माय, भीम ममतेची थाप ग माय. बाबासाहेबाशी समजून घ्या. सगळ्याच्या चरणावर विनंती करतो. हा कार्यक्रम पोरांनी ठेवला, मी सगळे बसा काय गडबड काय? तुमच्यापेक्षा मला गडबड आहे, मला लांब जायचंय. पण झालंय काय सर, एकच चूक झाली. कोणती चूक झाली का? मला लईच गोरं केलं हो फोटोत.
हे फोटोत लईच गोरं केलंय मला दादा. हे मगापासून काही जण फोटोकडे बघायलेत माझ्याकडे बघायलेत, फोटोकडे बघायलेत माझ्याकडे बघायलेत. ह्यांना पटच ना ते. आता ती फोटोग्राफरची कृपा आहे. नाही तर माझा कलर असा आहे, मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतंय मागं कोणतर होतं. पण आपल्याला आपल्या रंगाचा लय अभिमान आहे दादा. माझ्या गळ्यामध्ये नेहमी व्याख्यानामध्ये काळी मफलर असते, काळी मफलर. येवल्याची नाही ती, पण असती काळी मफलर. यांना काळी मफलर असती माझ्या गळ्यात. माझा एक मित्र म्हणला, अविनाश ही काळी मफलर कस काय ठेवतोस? मी त्याला म्हणलं, ही मफलर मला कॉन्फिडन्स देते. तो म्हणला, कस काय? मी म्हणलं, या मफलरीकडे बघून मी म्हणत असतो, अविनाश तू इतका पण काळा नाहीस. माणसानं आपल्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी ठेवाव्या, बरोबर आहे का नाही? आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. म्हणून या कीर्तनाचा, या कार्यक्रमाचा समारोप सुरुवात वामनदादांपासून झाली होती. समारोप वामनदादा सोबत करतो. या सगळ्या टीमसाठी, या सगळ्या उलगुलाल भीमोत्सवसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. वा वा. इथं बसलेल्या मान्यवरांसाठी सगळे